हॅलो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे व्हिडिओमध्ये पनीरची भाजी. तर चला पनीरची भाजी बनवूया आज आपण. तर कढईमध्ये बघा तेल टाकलं आणि तेल छान असं गरम होऊ दिलं. त्याच्यामध्ये टाकलं मी पनीर. तर आता आहे पनीर बघा मस्त छान असं कमी फ्लेम ठेवायची आणि मस्त असं ते पनीर तेलात होऊ द्यायचं. तर बघा कुणी कुणी डायरेक्टसुद्धा म्हणजे फ्राय न करतासुद्धा पनीरची भाजी करते, पण आम्हाला असं फ्राय करूनच पनीरची भाजी आवडते. तर त्याच्यासाठी बघा मी कढईमध्ये तेल टाकून मस्त इकडे पनीर फ्राय होऊ देत आहे. आणि थोडी थोडी फ्लेम करूनच बघा, कमी फ्लेमवरच मस्त फ्राय होऊ द्यायचं, ते चांगलं होते. नाहीतर आपण जास्तच फ्लेम वाढवली तर बघा एका दमाने जळूनसुद्धा जाते ते आणि कलरसुद्धा त्याचा खूप डार्क असा येतो. तर बघा तेल असं छान तपलेलं आहे आणि कलरही तुम्हाला दिसत आहे की कसा बदलत आहे म्हणून भाजीचा. तर बघा चम्मचनं घेते मी फिरून. आणखीन आपण एक हात मिनटं थोडं ते होऊ देऊ आणि जे राहिलेलं आहे बघा, जे थोडं थोडं दिसत आहे राहिलेलं ते सुद्धा होऊन जाते. तर बघा आता कसं झालेलं आहे. आता घेऊ आपण हे प्लेटमध्ये काढून. आता जे आपण पनीर फ्राय केलं तर त्यातलंच बघा थोडं तेल उरलं होतं. तर त्याच्यात घ्यायचे आहेत आपल्याला आता मसाले भाजून. तर मसाला काही नाही, आपला साधाच मसाला आहे बघा. कांदा लसूण आहे, अद्रक आहे आणि टमाटर आणि सांबार दिसत आहे तुम्हाला. तर मी एक एक करून आता त्या कढईतनी मसाला भाजून घेते. तर सर्वात अगोदर पहा, आता तेल तपलं का चेक करतो मी अगोदर थोडा कांदा टाकून. तर तेल आता हे गरम झालं आपलं. तर बघा आपण त्याच्यात सर्वात अगोदर आपण टाकू त्याच्यातनी कांदा आणि कांदा हा चांगला असा लाल होईपर्यंत मस्त असा होऊ द्यायचा. तर बघा टाकू आता आपण त्याच्यामध्ये मस्त कांदा आणि तेल अगोदरच आपलं तपलेलं आहे मस्त. कांदा झाल्यानंतर बघा आपण त्याच्यात टमाटर आणि लसूणसुद्धा करून घेऊ, कारण कांद्याला थोडा वेळ लागते. तर अगोदर आपण सगळ्यात अगोदर कांदा हा त्याच्यात फ्राय करून घेऊ. तर बघा एकाच मिनिटातनी बघा कांद्याचा कलर चेंज होऊन जाते आणि नंतर मग आपण जे राहिलेले मसाले आहेत आपले ते आपण त्याच्यामध्ये ॲड करू. तर तुम्हाला दिसतच आहे कांद्याने कलर बदललेला आहे बघा थोडा. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत टमाटर. तर बघा हा टमाटर टाकल्यानंतर आणि अद्रक टाकल्यानंतर तो सर्व मसाला जो आहे तो थोडा तेलामध्ये असा चांगला होऊ देऊ. आणि तेलामध्ये बघा तो मसाला झाल्यानंतर मग तो मसाला आपण मिक्सरला काढून घेऊ. तर बघा कसा झालेला आहे मसाला. आता प्लेटमध्ये काढून घेते. अगोदर मसाला थोडा थंड होऊ देते आणि नंतर घेते मग तो मिक्सरला काढून. तर बघा सगळा काढला मी असा प्लेटमध्ये. आता मिक्सरला काढून घेते. आता केली आहे बघा इकडे मस्त फोडणीची तयारी. कढईमध्ये आता टाकलं तेल. तेल होऊ दिलं थोडं गरम आणि त्याच्यामध्ये टाकला बघा तेजपत्ता, गरम मसाला थोडा. तेजपत्ता टाकल्यानंतर बघा तेल असं छान असं गरम झालेलं आहे आपलं फोडणी देण्यासाठी. आता तेजपत्ता टाकल्यानंतर त्याच्यात टाकते थोडं जिरं. जिरं चांगलं तळतळू द्यायचं. पहा किती छान तेल तपलेलं आहे. जिरं असं तळतळत आहे मस्त. आता जो मसाला आपण मगाशी भाजून घेतला, टमाटर, कांदा, लसूण, अद्रक मिक्सरला लावून घेतला होता, मस्त काढून घेतला होता. आणि आता तेल गरम झालं. आता मसाला देऊ मस्त आपण त्या तेलामध्ये. मसाला मस्त तेलामध्ये छान असा टाकून देऊ. आणि बघा तेल कसं गरम झालेलं आहे. आणि गरम तेलामध्येच बघा मसाला टाकायचा, लवकर होते आणि छान होते असा. नाहीतर मसाला व्हायलाही खूप वेळ लागते. आणि जोपर्यंत बघा आपला मसाला पूर्ण शिजून छान असं मस्त वर तेल येत नाही तोपर्यंत मस्त त्या मसाल्याला शिजू द्यायचं. आता मी म्हटलं मसाला होईपर्यंत म्हटलं फ्लेम कमी करून ठेवली होती. आता म्हटलं कणिकही मळून घेते म्हटलं इकडे, कारण स्वयंपाकाला झाला आता उशीर. तर बघा एका इकडे चालू आहे, आता पीठ मळून ठेवतो. बघा एका साईडला पीठसुद्धा मळून झाला आता. आणि तोपर्यंत बघा आपला मसालाही असा छान असा शिजला. तर बघा तेल तुम्हाला दिसतच आहे कसं वर आलेलं आहे. तर बघा तेल कसं वर आलेलं आहे, म्हणजे आपला मसाला पहा आता पूर्णपणे चांगला असा शिजलेला आहे. तर बघा असा मसाला शिजला की भाजीची चव खूप भारी लागते. आता फ्लेम थोडी कमी करून घेते आणि त्याच्यामध्ये टाकू आपण नंतरचे आता मसाले. तर बघा अगोदर टाकलं मी आता अर्धा चम्मच टाकली त्याच्यामध्ये हळद. अर्धा चम्मच हळद टाकल्यानंतर बघा टाकला
1.5 चम्मच टाकले मी त्याच्यामध्ये लाल तिखट. तर बघा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला कमी जास्त तिखट फिक्कं. आणि घरी जे बघा मी गरम मसाला घरीच तयार केलेले आहेत मसाले भाजून, 1 चम्मच टाकला तो गरम मसाला. आता मस्त हे तेलामध्ये मिक्स करून घेतो. आणि बघा दिसायलाच एवढं छान दिसत होतं की ना त्या कढईमध्ये. मस्त आता मसाला बघा तेलामध्ये छान असा झाला आपला. आता त्याच्यामध्ये मसाल्याचं थोडं पाणी होतं ते भांडं धुवून त्याच्यामध्ये टाकून दिलं. तर तो मसाला बघा आता जे आपण पाणी टाकलं ते थोडं शिजू द्यायचं. तर झाकण ठेवून देऊ आपण, थोडं शिजू देऊ. आणि बघा डबल आपण पाणी टाकलेलं होतं थोडं, ते सुद्धा छान शिजलं. आणि तेल बघा कसं मस्त असं वर आलेलं आहे. तर बघा मसाला झाला आता मस्त आता शिजून. तर आता आपल्याला जेवढा भाजीला रस्सा करायचा आहे तेवढा तुम्ही आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. तर त्याच्या अगोदर बघा पनीर द्यायचं त्याच्यामध्ये टाकून. मसाला आपला शिजल्यानंतर बघा पनीर त्याच्यामध्ये टाकून दिलं. आणि थोडं त्याच्यामध्ये 1-2 मिनटं पनीरच होऊ द्यायचं. आता कढई होती स्टीलची, तर बघा ते त्या इलेक्ट्रिक चुल्यावरती काही थांबतच नव्हती बघा, घसरत होती ते. तर म्हणून मी त्याला बार पकडत होती कढईला आता. तर आता बघा पनीर टाकल्यानंतर मस्त 1 मिनटं त्याच्यामध्ये मसाल्यात छान असं ते होऊ दिलं. आणि त्याच्यात टाकलं मग थोडं पाणी. आता जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. आता माझं काही लक्ष नव्हतं नमक टाकायचं, तर मी बघा टाकलं नमक. आणि थोडी टाकली, तर बघा त्याला उकळी आली तर त्याच्यात टाकली पनीर मसाल्याची पुडी. आता भाजी आपली छान अशी शिजून झालेली आहे बघा. सांबार काटला आणि मस्त वरून टाकून दिला. आता इकडे कुकरमध्ये चालू आहे चिट्ट्या, म्हणजे त्याच्यात टाकला आता मी भात. आणि त्याच्यासोबत आहेत मस्त गरम गरम पोळ्या टम्म फुगलेल्या मस्त बघा. छान मस्त असा भात आणि गरम गरम मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या आणि त्याच्यासोबत मस्त पनीरची भाजी. तर असा होता मग आजचा जेवणाचा बेत आमचा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, पनीरची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार सर्वांचे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.